नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नावाने स्वागत आहे. मस्त अशी पहाट झालेली आहे आणि आता निघालो आहोत सोंग पाहायला. 5 वाजले आहेत, 5 वाजून गेलेले आहे, 5:15 झालेले आहेत आणि इथे मुली उठून बसलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, सरा आणि अनु आहे आणि आशू आणि वैष्णव यावरत आहेत आणि आता निघतो आहोत सोंगे बघायला. तर चला बघूया छान छान सोंगे. आणि दरवर्षी तुम्ही बघताच, दरवर्षीप्रमाणे यंदाही तुम्हाला बघायचं आहे म्हणजे सोंग कशा प्रकारे आहेत ते. यंदा काय आहेत ते आपल्याला आता तिथे गेल्यानंतरच बघायला मिळेल. तर चला निघतो आहोत सोंगे बघायला. जायचं ना? चला आम्ही आलेलो आहोत आता ओझरडे येथे आणि तुम्ही आता बघताय ही लाईटिंग आणि लोक पण निघालेले आहेत बघायला. तर सुरुवात करतो आहोत आता आतमध्ये जाऊन बघायला.
आलो आहोत सोंगे बघून आणि खूप छान छान सोंगे बघितलेली आहेत. भारी वाटलं. काय म्हणतोस नो स्नो? सगळीच मी खाणार आहे. काय खाणार आहे? काहीतरी खायचं. मी तर नाही. मग त्या पोरींना पण द्या, तू खा खाणार आता? आणि झोपा. चला आम्ही आता झोपतो. स्नो स्नो. तर छान छान अशी सोंगे बघितली. मंडळी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आम्हाला तर खूप आवडली. अनुस्वारा तुम्ही पहिल्यांदाच बघितलं ना? आवडलं ना तुम्हाला? नक्की. स्वरा तू ग. चला आता थोडासा आराम आणि मग उठल्यावर पुन्हा बोलूया. तर मंडळी मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि छान असं ऊन पडलेलं आहे. त्यासोबत इकडे चालू आहे इडली. म्हणजेच की आजचं स्पेशल मेनू आहे इडली चटणी. आणि मुली दोघीच उठल्या आहेत. अनु आणि स्वरा उठल्यात. आशू काही अजून उठलेली नाही आहे. चैतन्य पण अजून उठलेला नाही आहे. दोघेही अजून झोपलेले आहेत. कारण सोंगं बघून सकाळी आल्यानंतर पुन्हा झोपले, त्याच्यामुळे काय अजून उठले नाहीत. म्हणून म्हटलं चला असू द्यात, आराम चालला आहे तर चालू द्यात. तोपर्यंत म्हटलं हे बनवून घ्यावं. आणि आज आता हे इडली चटणीचा बेत आहे आणि आता इडली चटणी खायची, मस्त थोडा वेळ आराम करायचा आणि पुन्हा संध्याकाळी निघायचं आहे बावधनचं बगाड बघायला. आणि त्यावेळेस लाईव्ह तर येणारच आहे, तर तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळेलच. तर चला आवडत्यात आहे इडली चटणी. तर मंडळी आत्ता फ्रेश झालेली आहे आणि मुली बसल्या आहेत टी व्ही पाहत. आणि त्यांना सांगितलं थोडा वेळ आराम करा आणि मग संध्याकाळी जाऊयात बगाड बघायला. तर टी व्ही बघत बसलेले आहेत आणि मग आता थोड्या वेळाने आराम करतील. मी तर आत्ता आरामच करणार आहे, कारण डोकं वगैरे थोडंसं जड झालं आहे. असली हवा लागत होती ना सकाळी गाडीवर जाताना, आणि खूप म्हणजे थंडी खूप होती, थंडी खूप लागत होती, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे हेच झालेलं. आणि म्हटलं चला थोडा वेळ आराम करावा आणि मग निघावं बगाड बघायला. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आहे महिला दिन, 8 मार्च. म्हणजेच 8 मार्च जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्व माझ्या ताईंना, माझ्या सर्व मैत्रिणींना आणि छोट्या मैत्रिणींनासुद्धा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचसोबत आज आहे रंगपंचमी. आणि रंगपंचमी इकडे गावाकडे जे आपण रंग खेळतो तर ते आज खेळले जातात. आणि आज म्हणजे असं झालं की गावात परवा एक मयत झालं होतं, तर ते आज सावडण्याचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे मग आज कोणी इथे खेळलेलं नाही आहे रंगपंचमी. छोटी मुलं खेळली पण मोठे कोणीच खेळलेले नाही आहेत, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित आहे. नाहीतर दरवर्षी रंगपंचमी दिवशीच म्हणजे रंग खेळला जातो, त्यामुळे मग म्हणजे रंगपंचमी ही रंगपंचमी दिवशी साजरी केली जाते असं. तर रंगपंचमीच्या सुद्धा तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर चला बगाड बघायला जायचं आहे आपल्याला. खरं तर ऊन खूप आहे आत्ता, त्याच्यामुळे मी आत्ता कॅन्सल केलं आहे, कारण मला मायग्रेनचा त्रास आहे, त्याच्यामुळे मग कारण गेल्या वेळेस पण खूप हे झालं, म्हणून म्हटलं मग यावेळेस आपण संध्याकाळीच जावं. आणि बावधनमध्ये गावात गेल्यानंतरसुद्धा आपल्याला म्हणजे नाक्यावर पाहायला मिळतं आणि खूप व्यवस्थित पाहायला मिळतं, म्हणून म्हटलं मग संध्याकाळीच म्हणजे व्हिडिओ पण घ्यावा आणि लाईव्ह पण यावं. आणि नक्कीच तुम्हालासुद्धा म्हणजे पाहायला मिळणार आहे, बगाडाचा आनंद घ्यायला मिळणार आहे. तर सोंगे तर तुम्ही पाहिलीच आहे. सोंगे तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि सोंगे आवडली असली तर सोंगेंसाठी छान असं आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला थोडा वेळ आराम करतो आणि त्यानंतर मग निघतो बगाड बघायला. मग उठल्यानंतर मी पुन्हा तुमच्याशी म्हणजे बोलेन. चहा वगैरे घेताना थोडंसं फ्रेश होऊन चहा घेऊन आणि मग निघू. मग त्यावेळेस मग पुन्हा मंडळी छान अशी तयारी झालेली आहे. छान असा ड्रेस घातलेला आहे आणि मुली तयार होतात. तर आता निघालो आहोत बावधनला आणि आत्ता वाजले आहेत 5 आणि एक 5-10 मिनटामध्ये निघतोच आहोत. बगाड रस्ता म्हणजे पाचवड रोड क्रॉस करून पलीकडे गेलेला आहे. 1.5 ते 2 तास लागतील असं आपण सांगितलेलं आहे. तर मग चला निघतो आहोत. तेवढ्या वेळामध्ये पोहोचून जातो. गेल्यानंतर तिथे थोडा वेळ थांबणं पण गरजेचंच आहे. तर निघतो आहोत बावधन बगाड पाहण्यासाठी. नाकाला कसं झालं. चला बावधनमध्ये तर पोहोचलो आहोत आणि आता निघतो आहोत आतमध्ये गावात. चला वेळ न घालवता, बराच वेळ झालेला आहे. चला जायचं ना बगाड बघायला. अय पोरीनो जायचं. बाय बाय. चला
चला आलो आहोत बावधन येथे आणि आता पहिला अहोंना शोधूयात. तर तुम्ही ही गर्दी बघू शकताय. आता ही गर्दी बऱ्यापैकी म्हणजे आता जसं जसं बगाड गावात येत तशी ही गर्दी इकडे वाढत जाईल. आणि दरवेळेस आपण लाईव्ह सकाळी घेतो म्हणून मग आपण आता यावेळेस संध्याकाळचं घेणार आहोत. तर तिथे काय इथे हो उभे आहेत तिकडे. इकडेच थांबूयात ना? इथेच थांबूयात का पुढे थांबूयात? इथेच थांबता. ठीक आहे, इथेच थांबतो. अहो आहेत आणि आम्ही सगळे इथे आता उभे आहोत. वाट बघायची. आता बघूया तर येते बघा ते. बघी कशी बारकी बारकी लोक आता वर यायला लागलेली आहेत. त्याच्यामुळे आपण असं समजू शकतो की बगाड आता जवळजवळ आलेला आहे. तर बघूयात आता आपण छान असं बघा. रोज आपण सकाळी पण आणि संध्याकाळी पण बघत होतो. तर यावेळेस आपण संध्याकाळीच फक्त पाहणार आहोत. आणि इथे 5 राऊंड होतात आणि त्यानंतर मग बगाड आत गावात जातात. ते आपल्याला पाहायचं. त्यावेळेस लाईट वगैरे पूर्ण ऑफ करतात आणि एकदम शांतता असते. तुम्ही बघू शकता छान असा काशीनाथाचा चांगभलं असा गजर चालू असतो. आणि चला तर बघूयात आपण आता लवकरच बगाड येणार आहे आणि आपल्याला आता बघायला मिळणार आहे. संपलेला आहे. बगाड आता गावात गेलेला आहे आणि लोक तर आम्ही पण आता थांबणार आहेत. महिला दिनानिमित्त आज आम्ही आलो आहोत. मैत्रिणी तिकडे दोघी बसलेल्या आहेत आणि इकडे दोघी बसलेल्या आहेत आणि मी एक अशा 5 जणी आलो आहोत आणि छान असं सेलिब्रेशन आता चालू आहे. आणि पाठीमागच्या टेबलवर तुम्ही इथे बघू शकता इथे मुलं बसलेले आहेत. स्वरा, अनु, चैतन्य आणि आशू दोन्ही टेबलवर बसलेले आहेत आणि मस्त असं आता आमचं सेलिब्रेशन चालू आहे. जेवण करतो आणि मग निघतो घराकडे. तर या मंडळी जेवण करा. चला मस्त असं जेवण आलेलं आहे आणि सगळ्यांनी ताव मारायला सुरुवात केलेली आहे जेवणावर. तर चला मंडळी या मस्त असं जेवण करायला. चला तर मंडळी छान असा वुमन्स डेचा शेवट झालेला आहे. सुरुवात झाली ती मी इकडे माझ्या हे करते व्हिडिओ ती तिकडून अशी करते.
तर सुरुवात झाली सोंगांनी. सोंगे बघायला गेलो होतो पहाटे आणि शेवट झाला या सोंगांबरोबर. म्हणजेच माझ्या या ज्या छान अशा मैत्रिणी आहेत जीवाभावाच्या, यांच्यासोबत आत्ता शेवट झालेला आहे. मस्त जेवण वगैरे करून आलो आहोत, मस्त गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आणि आता ज्या त्या आपापल्या घरी निघाल्या आहेत. आता वाजले आहेत 12:45 आणि आता वेळ झाली आहे आरामाची. म्हणजेच आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. ए बाय करा. बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय.